नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण सेमी इंग्लिशसाठी 1.3 मधील क्वेश्चन 3 मधला 6 नंबरचा सम सॉल्व करतोय. त्यांनी काय सांगितलंय, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. ठीक आहे, पहिलं क्रॅमर्स रूल म्हणजे काय बघूया. क्रॅमर्स रूल मध्ये मी एक तुम्हाला ट्रिक देतो, ही माझ्याकडून देतो तुम्हाला. हे 2 नंबर लक्षात ठेवा, 3 नंबर लक्षात, 12, 32, 13 पाठच करायचे. आणि मग बघा, हा 12 तुम्हाला डी ची व्हॅल्यू मिळवून देईल, डी च्या डिटर्मिनंटची. 32 तुम्हाला dx ची मिळवून देईल आणि 13 तुम्हाला dy ची मिळवून देईल. एकदा हे मिळाले का हा फॉर्म्युला आहे, त्याच्यात व्हॅल्यू. तर हे कसे मिळवतात या नंबरच्या आधाराने ते आपण पहिले शिकूया. पहिल्यांदा हे इक्वेशन आहे ना, हे इक्वेशन थोडंसं वेगळं त्याने दिले. त्याने इक्वेशन देताना बघा त्याने काय दिले. पहिलं इक्वेशन काय बघा, तर बघा 2x + 3y इज इक्वल टू 2 आणि इथे दिले x - y अपॉन 2 आणि 1 अपॉन. पहिले ही दोन्ही जी आडवी अशी झोपले त्यांना उभे करूया. मी पहिल्याला उभं केलं म्हणजे मला मिळालं 2x + 3y इज इक्वल टू 2. क्वेश्चन नंबर 1 मिळालं. मी आता याला घेतोय, त्याला बघूया. हे काय इक्वेशन दिले, x - y अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. आपण याला ना मल्टीप्लाय each term बाय 2. कारण आपल्याला इक्वेशन मध्ये असं डिनॉमिनेटर नको. डिनॉमिनेटर म्हणजे डिवाइड आणि मल्टीप्लाय माहिती आहे. डिवाइड आणि मल्टीप्लाय अपोजिट, यांचं भांडण लावून आपण तिसऱ्याचा लाभ होईल कसा ते बघा. मग याला आपण तेच जे लिहिले ते लिहूया. म्हणजे इथे लिहिणार 2x - 2 into y upon 2 है ना, इज इक्वल टू 2 into 1 upon 2. बघा इथे राहिला 2x, हा 2 गेला, 2 × 1 = 2 म्हणजे इथे राहिला -1y है ना, आणि इथे 2 × 1 = 2 गेला म्हणजे इथे राहिला 1. हे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं. हे आपलं सेकंड इक्वेशन. आपण नेहमीप्रमाणे दोन्ही इक्वेशन एकत्र लिहितो, ते एकत्र लिहूया आणि त्यावरून आपल्याला हे dx dy काढता येते. पहिलं इक्वेशन आहे ते लिहून घेऊया. हे बघा इथे 2x, थांबा जरा, 2x + 3y इज इक्वल टू 2. दुसरं इक्वेशन लिहितो मी, बघा लक्ष असू द्या. इथे येणार 2x - 1y इज इक्वल टू 1. हे दोन्ही इक्वेशन लिहिले की यांचे कोएफिशियंट शोधायचे. ते माहिती आहे, कोएफिशियंट म्हणजे काय, पुढचा अंक. आता कोएफिशियंट आपल्याला लिहायचे कसे लिहूया बघा. आपण काय करूया, ह्याला ना हे बघा, x चा कोएफिशियंट 2, या पण x चा कोएफिशियंट 2, याचा एक असा कॉलम बनवूया. हा बघा, हा एक कॉलम बनवला. यांचा पण कॉलम बनवूया, y च्या कोएफिशियंटचा. हा -+3 आहे आणि हा मायनस, याचा पण कॉलम बनवूया. आपल्याकडे आता कॉलम किती झाले, 1, 2 आणि 3. आता डी ला आपण नंबर काय पाठ केलेला आहे, 12 केलेला आहे. म्हणजे काय, तर फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम यांचे नंबर घ्यायचे. मी इथे आपण लिहिणार d इज इक्वल टू, फर्स्ट कॉलम मध्ये नंबर आहे 2, 2. सेकंड कॉलम मध्ये नंबर आहे 3 - 1. आपण यांची व्हॅल्यू काढूया, डिटर्मिनंट. माहिती आपल्याला असं मल्टिप्लिकेशनचं सबट्रॅक्शन करतोय. 2 × -1 म्हणजे 2 × -1 -3 × 2. मग 2 × 1 बघा, 2 × 1 = 2, पण मग 2 × -1 आहे म्हणून -2 आला. आणि इथे 3 × 2 = 6 -6. म्हणजे आपल्याला आता डी मिळेल, d इज इक्वल टू -2 - 6. इथे पण विद्यार्थी तुम्ही चुकताय, तर -2 - 6 याचं येणार -8 येणार. तुम्ही प्लस लिहिता, पण तो नियम कोणाचा आहे माहितीये का, तो नियम असा आहे की -2 × -2 असेल तर तो प्लस होतो.
इथे नुसतं -2 -2 आहे, म्हणजे सबट्रॅक्शन आहे, इथे मल्टिप्लिकेशन होतं. माहीत असेल पण आठवण करून देतो. पुढे आपण लिहूया. मग आता काय लिहायचं आहे आपल्याला? dx काढायचे. चला dx काढायचं. dx ला कोणता नंबर आहे? 3 आणि 2. म्हणजे 3 कॉलम मधलं पहिलं घ्यायचं आपण. या 3 कॉलम मधले नंबर घेऊया. 2 1 बरोबर. आणि नंतर मग 2. हा 2 कॉलम. 2 कॉलमचे काय आहेत बघा? 3 - 1 3 - 1 असे 2 कॉलम घेतले. पुन्हा यांचं मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन करायचं. पुन्हा तेच येणार 2 है ना, 2 + 1 आहे ना, आणि हे -1 आहे बरोबर. म्हणजे 2 × 2 × -1 मायनस इन ब्रॅकेट 3 × 1. म्हणजेच बघा 2 1 जा 2 मायनस आहे, इथे -2 येणार, आणि इथे मायनस आहे. 3 1 जा 3 -3. मग इथे आपल्याला बघा dx = -5. आता dy काढायचे. नंबर तुमचा पाठ आहे. dx ला आपण 32 घेतो, dy ला 13 घेतो. म्हणजे इथे आपल्याला फर्स्ट कॉलम मधले नंबर घ्यायचे. फर्स्ट कॉलम नंबर मधले 2 2 2 2 आणि 13 इथे येणार 2 1 असे बरोबर. ठीक आहे. मग आपण यांची करणार याचं काय करूया? 2 1 जा आणि इथे येणार 2 2. बघूया काय येणार. नक्की ना? हां ठीक आहे. 2 ने याला मल्टिप्लाय केलं. 2 × 1 मायनस 2 × 2. चला 2 1 जा 2 1 आला. 2 2 जा 4 -1 आला बरोबर. पुन्हा इथे काहीतरी गोंधळ आहे का? 13 म्हणजे 2 2 येत आला बरोबर आहे. हां, आणि नंतर 3 2 1 बरोबर आहे. तर हा जरा वाढलं. इथे बघा काय झालंय. 2 2 1च आहे बरोबर आहे. 3 ला 2 1, फर्स्टला 2 2, म्हणजे इकडे येणार 2 1 जा 2 मायनस 2 2 जा 4, म्हणजे इकडे -2 बरोबर आहे. राईट. ठीक आहे. चला आता देअरफॉर आपण करूया. देअरफॉर काय घेऊया? x = dx / d. dx किती आहे? dx किती आहे? -5. d किती आहे? -8. हे मायनस मायनस चिन्ह गेलं तर मग इथे येणार 5/8. भाग नका. y काढायचं आहे. y = dy/d. मग dy किती? dy 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 dy. हा, इथे आपण dy लिहिलं नाही. dy = -2. मग dy चं -2/-8. दोघांचं मायनस साईन गेलं म्हणजे 2/8 आला. मग 2 1 जा 2 4 जा = 1/4. इथे पटकन 4 लिहायला चुकेल. महत्वाचं आहे हे बघा, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. मग आन्सर लिहूया. आन्सर x, y बरोबर x ची व्हॅल्यू किती आली? x ची व्हॅल्यू किती आली? 5/8. आणि y ची व्हॅल्यू किती आली? 1/4. पण इथे प्लस मायनस बरोबर. राईट. चला ठीक आहे. थोडंसं कन्फ्युजन होतं याच्यामध्ये. लक्षात घ्या जरा. आपल्याला हे उदाहरण आलं पाहिजे.